चला आज मी बनवते आहे खिशी घेऊन भाजणीची चकली. दिवाळीचं राहिलेलं होतं आमचं भाजणीचं पीठ. त्यासाठी एका पातेल्यामध्ये मी पाणी 1.5 तांब्याभर पाणी टाकलेलं आहे आणि जिरे पावडर आहे, तीळ आहे, ओवा घेतलेला आहे मी 2 चमचे, लाल तिखट टाकलेलं आहे 1 चमचा आणि इकडे आता मी सोऱ्याला पण तेल लावून घेते ब्रशनी आतून. आणि आता बघा आपण लाटणे उकळी आलेली आहे बघा पाण्याला आणि पीठ टाकायचं आपल्याला त्याच्यामध्ये. पाणी उकळी आल्यानंतर आपल्याला पीठ टाकायचं आहे. आता हे पीठ सगळं टाकून घ्यायचं आहे आणि नंतर लाटण्याच्या साहाय्याने आपल्याला खिशी घ्यायची आहे. मस्त चकल्या होत्या कुरकुरीत. चांगलं लाटण्याने ते हलवून घ्यायचं आपल्याला पूर्ण पीठ आणि नंतर मग झाकण ठेवून ते 2-3 मिनटं होऊ द्यायचं आहे. आणि एक आपल्याला परातीत काढून घ्यायचे मध्ये. थोडं पाणी कमी पडलं, परत टाकलं मी. सगळं एकजीव करून घ्यायचं आहे पीठ आपल्याला. परत अजून थोडं टाकलेलं आहे पाणी. त्याच्यावर आता झाकण ठेवायचे आणि एका परातीत काढून घेतलेले मी आता. आणि पळीच्या साह्याने ते पूर्ण गरम असतं, हाताला चटके लागतात ना. आणि नंतर हाताने ते मळून घ्यायचे पीठ आपल्याला आणि एकदम मस्त चकली आपली खुसखुशीत तयार होते. सगळं पिठाचा गोळा तयार झालेला आपला. आणि आता सोऱ्यामध्ये टाकून घेते मी आणि ताटावर काढते पहिले सुरुवातीला आणि नंतर मग कढईमध्ये तेल टाकून तळून घ्यायच्या आहे त्या. चकली म्हटली तर सगळ्यांनाच आवडते. तिखट पहिलं आवडतं सगळ्यांना आणि चकली तर एकदम मस्त लगेच संपून जातात. अशा प्रकारे अशा चकल्या काढून घ्यायच्या आपल्याला सगळ्या. आता इकडे कढईमध्ये तेल ठेवलेले आहे मी आणि त्याच्यामध्ये आता आपण चकल्या तळून घ्यायच्या या. तेल चांगलं गरम झालेलं आहे आणि चकल्या आता तळून घ्यायच्या आपल्याला. भाजणीच्या चकल्या खूप छान लागतात कारण सगळ्या डाळी असतात त्याच्यात 3-4 प्रकारच्या. चकल्या म्हटल्या तर वेगवेगळ्या प्रकारच्या करता येतात आपल्याला. कोणी पोह्याच्या. बघा चकली तळून तयार झालेली आपली. आणि इकडे परत आता दुसऱ्या पण काढून घेते आणि तळून घ्यायच्या आहे सगळ्या आपल्याला. त्या पण तेलात टाकलेल्या आता आणि बघा तळून झालेल्या आता चकल्या आपल्या एकदम कुरकुरीत आणि एकदम टेस्टी चकली तयार आहे आपली.
व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. परत भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.